बावनकुळेंनी वक्तव्य केले बुवा असं की बोललो ना, व्यक्तिगत मत असेल ते त्यांचं, ते छोटे छोटे पक्षातले कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पण भाजपमध्ये घ्या आणि ते पक्ष संपवा असं म्हणते. ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. जरांगे पाटलांची आज परत त्यांनी सभा घेतलेली बैठक होते. मराठा आरक्षणाबद्दल ते निर्णय घेण्याची काही वेगळा निर्णय घेण्याची शक्यता. आमचं जरांगे पाटलांना हेच आव्हान आहे की 50% समाज आता असाही ओबीसीमध्ये आहे आणि 50% समाज जो राहिला आहे त्याला 10% रिजर्वेशन दिलेलं आहे. मला तरी असं वाटतं की सरकारने मराठा समाजाला योग्य पद्धतीने न्याय दिलेला आहे. त्यांना आमची नम्र विनंती आहे की लोकांना वेटीस न धरता, ओबीसी समाजाने कुठे विरोध केलेला नाही, रिजर्वेशन देताना सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे राज्याला वेटीस न धरता आपण हे आंदोलन शांततेने संपवावं अशी विनंती आम्ही त्यांना करतो आहे. पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आहे. यावेळी विरोधक जे आहेत सत्ताधाऱ्यांना घेणार आहेत वेगवेगळ्या मुद्द्यावरून. काय घेणार आहे, पूर्ण त्यांना घेरून टाकलं आहे. सगळे फुटत आहे, ते अजून 6-7 आमदार फुटण्याच्या लाईनीत आहे. त्यामुळे ते काय घेणार आहे, तेच घेरले गेलेले आहेत. आता ते सांगितलं तर मग तुम्हाला कसं होईल, तुम्हाला नाव देऊ ना आम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.